चला करू घरचा अभ्यास। तर मराठी विषयाचा आज आपला घरच्या अभ्यासाचा दुसरा दिवस आहे। आज आपण प फ न स अक्षरांची ओळख करून घेणार आहोत, त्यांचं लेखन करणार आहोत। चिकू येऊन तुमच्याकडून सगळ्या मुळाक्षरांचं वाचन घेणार आहे आणि पपेट्स तुम्हाला शब्द तयार करायला शिकवणार आहेत। खूप अभ्यास आहे, मुळाक्षरांना आपल्याला वाकडं सुद्धा दाखवायचं आहे। मज्जा मज्जा आहे। तर पटकन काय करायचं, मोबाईल लांब ठेवायचा, आधी पाटी पेन्सिल घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। आणि व्हिडिओ संपल्यानंतर आपल्या चला करू घरचा अभ्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं। आईला सांगायचं आई हे चॅनलला सबस्क्राइब कर म्हणून, आणि माईने सबस्क्राइब केलं की टनकन 2 उड्या मारायच्या। ओके, चला मुलांनो, चिकू तुमच्याकडून मुळाक्षरांचं वाचन करून घेणार आहे। चिकूच्या आधी तुम्हाला हे मुळाक्षर सापडले पाहिजेत। चिकूचा जिथं पेन चाललेला आहे त्याच्या आधी तुम्ही पटकन अक्षर ओळखायचेत, कारण की तुम्हाला पण अंगणवाडीच्या मुलांनी मॅडमनी शिकवलेलं आहे आणि चिकूला सुद्धा शिकवलेलं आहे। चिकूला जर अक्षर येतात मग तुम्हाला काय येत नाहीत। चला बरं हुडकू लागा त्याला। मी आता अक्षराचं नाव सांगते, चिकू बघा कसं हुडकते। अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ आहा रू क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न न त थ द ध न प फ ब भ म य र ल व आणि हे श श स ह ळ क्ष ज्ञ। ळ दोनदा आहे का रे इथं? ळ दोनदा आहे, ह सुद्धा दोनदा आहे, श दोनदा आहे। आणि हे काय आहे? स्ट्रॉबेरी। तुम्ही खाल्ली का कधी? झालं, चिकूचं वाचून झालं। तर आता आपल्याला पुढची अक्षरं शिकायची आहेत। आता हे अक्षर तुम्ही काय करायचं, पाटीवर लिहायचं। माझं बघून काय करायचं, पाटीवर लिहायचं। तुमच्याकडे असं पुस्तक नाहीये ना, म्हणून काय करायचं, पाटीवर लिहायचं। हे मी स्वतः लिहिलेलं पुस्तक आहे, हे माझंच पुस्तक आहे। तर काय करायचं, पाटीवर लिहायचं आहे, नुसतं बघायचं नाही। माझं बघून तुमच्या पाटीवर तुम्ही अक्षर काढायचे, ठीक आहे? चला मी पण लिहिते, माझ्यासारखं तुम्ही छान काढा। बघा आता प काढायला खूप सोपं आहे। बघा, हे अशी अर्धी वाट घेतली आणि उभी रेष। प प पोपट, प पतंग, प पंजाब, प पुस्तक, प पोपट, प पाखरू, प पंख, प परवा, प पाटी, प पेन, प पेन्सिल, प प सोपं आहे ना प काढायचं। आता फ लिहू आपण। या अक्षराचं नाव काय? फ। फ फणा, फ फणा, फ फणा, प पोपट, मिठू 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 मिठू, प पोपट, फ फणा। फ क सारखंच असतं बघा हे फ, फक्त जे कला आपण असं इकडे जोडतो की नाही तसं जोडायचं नसतं फला। हे प आधी काढायचं, प ला काढून नंतर हा खाली अर्धी वाटी काढायची। फ म्हणजे प सारखंच असतं दिसायला।
हे बघा, हे आधी मी प काढला आणि नंतर ह्याला असं क सारखं करायचं. फ 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 हे आहे अक्षर प आणि हे आहे अक्षर फ. आता पुढचं अक्षर घेऊयात आपण न. न न न न बाणाचं, न बाणाचं. पाठीवर लिहायचा प्रयत्न करा. न कोणतं अक्षर आहे हे? न 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 प फ न. आणि पुढचं आपलं अक्षर घेऊ स. स स स स सश्याचं. टुकटुक 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 टुकटुक. स सस्याचं. स 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 प फ न स प फ न स प फ न स प फ न स. आता हे शब्द वाचूत आपण. बघू वाचता येतात का आपल्याला.
प प ई प प ई फ न स फ न स स न स न आ प न आ प न स ई र स आ स आ न स र फ स आ न प स र ग न आ ई स र आ र थोडं थोडं येणार, लगेच येत नसतात शब्द वाचायला, थोडे थोडे येतात बाळांनो. ठीक आहे. तर आता आपलं पुढचं अक्षर आहे प प ई प प ई प प ई प प ई प प ई प प ई. चला लिहूया, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहा, हळूहळू लिहा. चुकलं तर चुकलं, आपण काय पाटीवरच लिहिणार आहेत ना, त्याच्यामुळं पाटी हळूहळू लिहा. प प ई प प ई प प ई. हे बघा, हे कोण आहे? प आणि हा आहे र. पर पर पर. चला लिहूत आपण प र प र प र प र प र प र प र. तुम्ही सुद्धा लिहायचंय प र प र. पुढचं आपलं अक्षर आहे फ र फ र फ र फ र फ र. चला लिहूत. हे बघा, फ आणि हे र. फ र फ र फ र फ र फ र फ र. चला आता लिहूयात र फ र फ र फ र फ. तुमचं झालं का लिहून? हे आहे र आणि हे फ. र फ र फ र फ. पुढचं आपलं अक्षर आहे फ न स फ न स फ न आणि हे स दादा, फ दादा न दादा आणि हे स. फ न स फ फ फ फ न न न स स स. चला लिहूत आपण फ. हे आहे न आणि हे आहे स. फ न स. तुम्हाला सुद्धा लिहायचंय माझ्यासोबत फ न स फ न स. आता दोघ जणच आहेत फ न फ न फ न फ न. चला लिहूत, हळूहळू लिहा. फ हे न फ न फ न फ न फ न फ न. हे कोण आहेत? प आणि हे आहेत न. प न प न प न. हे कोण आहे? प आणि हे कोण आहे? न. प न प न. चला लिहूत आपण प आणि हे न. प न प न प
न. हे आहेत आपले आ आणि हे आहेत न. आ न, आ न, आ न, आ न लिहूयात आपण. हे आहेत आ आणि हे आहेत न. आ न, आ न. चला आता हे आहेत आपले र, र आणि हे आहेत न. काय झालं मग? र न, र न, र न, र न, र न, र न. ढिंचिरेन. हे आहेत आपले स दादा आणि हे आहेत न दादा. स न, स न, स न. सन 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 सन, सन 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 सन. हे आहेत आपले स दादा आणि हे आहेत आपले न दादा. काय तयार झालं मग? स न, स न, स न. तुम्ही लिहायलात ना, माझ्यासोबत लिहायचंय. स न, स न, स न, स न. हे आहेत आपले स आणि हे ई. स ई, स ई, स ई, स ई लिहूयात आपण. हे आहे स आणि हे आहे ई. स ई, स ई, स ई, स ई. हे आहे आपलं आ आणि हे आहे स. आ स, आ स. हे कोण आहे? आ आणि हे आहे स. आ स, आ स, आ स, आ स, आ स, आ स. पुन्हा हे आहेत आपले र, र आणि हे स. र स, र स, र स. तुम्हाला सुद्धा लिहायचे बरं का, हळूहळू लिहा. र स, र स, र स, र स, र स, र स, र स. ढिंचिंग 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 ढिंग. र स, ढिंचिंग 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 ढिंग. र स, र स. स. हे आहेत स, स ससा, स ससा, स ससा. चला आता ससे बोलू आपण, वाकड दाखवू. स, सा, सी, सी, सु, सू, से, से, सई, सो, सौ, सौ, सम, सा. प, प पतंगवाले दादा. प पतंगवाले दादा. प, पा, पी, पी, पू, पू, पे, प्या, नाही, पौ, पै, पो, पॉ, पौ, पम, पा. न बाणाचं, न बाणाचं, न बाणाचं.
तर हे न नळाचं, न नाही, न नळाचं नाही, हे न बाणाचं आहे. तर न दादाला तर आपलं वाकड दाखवायचंय. ना, नी, नी, नू, नू, ने, न्या, नई, नो, नौ, नौ,